लाईव्ह. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. मात्र याचा इम्पॅक्ट भारतामध्ये दिसायला लागलेला आहे, तोही अफवांवरनं. मी आवर्जून सांगतोय की अफवा अशा उठलेल्या आहेत की भारतामधलं तेल संपलेलं आहे, भारतामधलं पेट्रोल संपलेलं आहे, भारतामधलं डिझेल संपलेलं आहे. साताऱ्यामधल्या एका पंपावरती मी आता उभा आहे. इथली परिस्थिती बघू शकता. इतकी मोठी अफवा पसरलेली आहे की आता तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल मिळणार नाहीये, परंतु वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचे जो पंप आहे, गेल्या अनेक वर्षाचा पंप आहे, त्याचे मालक माझ्या समवेत आहेत केतन दोशी. केतनजी, हा पॅनिक झालेला आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, म्हणून तो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे, हैदराबादमध्ये पॅनिक झाला आहे, अकोल्यामध्ये झालेला आहे. परंतु जनतेला कळून दे की वस्तुस्थिती काय आहे. ऍक्च्युली माझ्या हिशोबाने पेट्रोल कंपन्या भरपूर पेट्रोल डिझेल पुरवत आहेत. आज पण आम्हाला 24,000 लिटर डिझेल आलेला आहे, 24,000 पेट्रोल आणि डिझेल. एकूण आता जरी परिस्थिती बघितली तर आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे. पण असं जे पॅनिक बाईंगमुळे आम्हाला अशी भीती वाटते की हा स्टॉक एका दिवसात संपून जाईल, आणि हा संपल्यानंतर मग लोकांना काय वाटतं की पेट्रोल डिझेल नाहीये. पण ऍक्च्युली वस्तुस्थिती तशी नाहीये. लोक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल भरतायत कारण नसताना, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम सगळे चालू झालेले आहेत. आपण जरा थोडंसं चालत चालत बघूया. हे बघा, ही परिस्थिती बघूया. कशी परिस्थिती बघा, मोठमोठ्या लाईन लागलेल्या आहेत. केतनजी, या लाईन कशामुळे, म्हणजे काय कारण काय हा सगळा प्रकार व्हायचा? एका ठिकाणी पेट्रोल पंप बंद असेल किंवा त्याच्याकडे पेट्रोल नसेल तर लगेच लोकांना असं वाटतं की पेट्रोल नाहीये, डिझेल नाहीये. पण तशी परिस्थिती नाहीये. लोकांनी समजून घेऊन पेट्रोल डिझेल सगळीकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, एखाद दुसरा इकडे तिकडे दिवस होऊ शकतो, पण याचा आता पेट्रोल डिझेल नाही असं नाहीये परिस्थिती. म्हणजे एकंदर तुम्ही बघा, लोकांची केवढ्या मोठ्या लाईन आहे तिथं. आता मला वाटतं तुमचा हा काय टँकर पण आहे. आता आपण ह्यांना विचारूया की सहसा एखाद्या पेट्रोल पंपामध्ये किती दिवसाचा स्टॉक असतो, म्हणजे पेट्रोल किती दिवसाचं असतं किंवा डिझेल किती दिवसाचं असतं, तुम्ही स्टॉक कितीचा करता? जनरली जो सेल असतो त्या ऍव्हरेज 3 दिवसाचा प्रत्येक पंपावर स्टॉक असतो. 3 दिवसाचा हा जनरली सगळे मेंटेन करत असतात आणि त्याप्रमाणे सगळे चालत असतात. त्याप्रमाणे सगळ्यांकडे असतो. पण हे असलं बाईंग बघितल्यानंतर आज तर आम्हाला वाटतं की आमचा स्टॉक म्हणजे किती दिवसात, म्हणजे 1-1.5 दिवसातच संपेल असं वाटतं. हा, म्हणजे आता मी आवर्जून सांगतो, म्हणजे ह्यांनी जे सांगितलं की ह्यांच्याकडे जो स्टॉक असतो हा साधारण 3 दिवसाचा असतो. आता मोठ्या प्रमाणात लोक पेट्रोल डिझेल भरायला लागलेली आहेत, म्हणजे 3 दिवसाचा स्टॉक हा एका दिवसात जर संपला तर ह्यांना उद्या स्टॉक भरण्यासाठी 2 दिवस लागणार, आणि 2 दिवस लागणार व हा पंप लोकांना बंद दिसणार, आणि बंद दिसला की लोकांना असं वाटणार की आता शॉर्टेज आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की लोकांनी अशा पद्धतीने पॅनिक न करता स्टेप बाय स्टेप, म्हणजे गरजे एवढं पेट्रोल, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत, देशाचे पंतप्रधान सांगतायत, मला वाटतं आपलं सातारचं पुरवठा विभाग आहे तेही सांगतंय की तुम्हाला जेवढं लागेल, गरज आहे तेवढंच डिझेल किंवा पेट्रोल भरा. परंतु लोकांनी अशी पॅनिक सिच्युएशन मधनं मोठमोठ्या प्रमाणात आपल्या टाक्या फुल करून घेऊन जात आहेत, त्याच्यामुळे तुमच्या ज्या स्टॉक आहे तो रिकामा होत चाललेला आहे. 100% सर. सुजित सर, तुम्ही जसं म्हणताय ना, ही वस्तुस्थिती आणि याच्यामुळेच हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आता अशी लोकांना पॅनिक व्हायची काही जरूर नाहीये. कम्प्लीट चांगला स्टॉक आज म्हणजे सगळ्या पंपांना येतोय, सगळ्या पेट्रोल पंपांना येतोय. कारण नसताना लोक घाबरून हे करतात. तुम्ही खरं तर ह्या क्षेत्रातले अतिशय जुने आहात की आपल्या, म्हणजे मी थोडंसं म्हणेन की ही अतिशोक्ती जरी असली तरी सुद्धा भारत देशामध्ये नेमका तुमचा अंदाज काय आहे की जो पेट्रोल डिझेलचा जो स्टॉक असेल हा कसा असेल, किंवा रिझर्व्ह स्टॉक किती असेल, लोकांना कसा पुरेल, काही सांगू शकाल का? मला तेवढं मी टेक्निकली नाही करू शकणार अनालिसिस, पण तरी सुद्धा माझ्या मते जे नेतृत्व आहे आज भारताचं मोदी साहेबांच्या ह्याच्यात, मला असं वाटतंय की हा प्रॉब्लेम येणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, आणि हे म्हणजे शुअर शॉट याची मला गॅरंटी की असं कधी होणार नाही. पेट्रोल डिझेल शॉर्टेज होणार नाही, मला नाही वाटत. बरं, तुम्ही आता आपली जनता, जिल्ह्याची जनता असेल, महाराष्ट्राची जनता असेल, त्यांना काय आवाहन कराल? मी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना हे सांगेन की सगळ्या पंपांवर पुरेसा स्टॉक आहे. घाबरून जाऊ नका. जेवढं लागेल तेवढं तुम्ही पण वाटलं 3 दिवसातच भरून ठेवा. टाक्या फुल करू नका कारण नसताना, जरूर नसताना. टाक्या फुल केल्या तर तुम्ही नुसतंच फिरणार आहे.
ते परत तुम्ही तसंच होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये असं होईल की एखाद्याला खरोखर ज्यावेळेस गरज असेल पेट्रोल मिळणार डिझेलची, नाही. एखादा आजारी माणूस असेल, एखाद्या कुटुंबाला खरोखर कुठेतरी जायचं असेल आणि त्यावेळेस त्यांना पेट्रोल डिझेलची कमतरता भासू शकते. Correct. म्हणजे हा इतका भयानक प्रकार आहे. तर या निमित्ताने मी जनतेला असंच आवाहन करील, ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांना खरोखर अभिषेक. अत्यंत महत्वाचं काम आहे, त्यांनीच पेट्रोल डिझेल जेवढं लागतं तेवढंच भरावं. नाहीतर एखाद्याला ज्याला गरज असेल त्याला ते पेट्रोल डिझेल मिळणार नाही. मी इथं नक्कीच आवाहन करीन की जनतेने शुद्धपणे विचार करूनच पेट्रोल डिझेलचा वापर करावा. धन्यवाद. थँक्यू सुजित सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. स्टॉप कर. फिनिश.